त्याचबरोबर एखाद्या सेटचा लोअर बाउंड जर असेल तर सेटला नेहमीच लोअर बाउंड असेल का? जसं अप्पर बाउंडच्या बाबतीत होतं की अप्पर बाउंड प्रत्येक सेटला अप्पर बाउंड असेलच असं काही नाही, म्हणजे सेट बाउंडेड अबव असेल तरच त्याला अप्पर बाउंड असणार आहे. तसंच लोअर बाउंडच्या बाबतीत सुद्धा अशी काही कंडिशन आहे का? लोअर बाउंडची एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. लोअर बाउंडची एक्झाम्पल्स बघून परत आपण ग्रेटेस्ट लोअर बाउंड म्हणजे काय बघणार आहे. त्यानंतर ग्रेटेस्ट लोअर बाउंड आणि त्याची एक्झाम्पल्स, आणि जशा लिस्ट अप्पर बाउंडच्या काही प्रॉपर्टीज होत्या तशा ग्रेटेस्ट लोअर बाउंडच्या काही प्रॉपर्टीज आहेत का, या गोष्टी आपण बघणार आहे. ठीक आहे. तर जसं की मी लास्ट लेक्चरला अप्पर बाउंड डिफाइन करून घेतला होता, तसंच आपल्याला लोअर बाउंड सुद्धा डिफाइन करून घ्यावा लागेल. तर पहिल्यांदा लोअर बाउंडची डेफिनेशन आपण नोट करू आणि परत पुढे कंटिन्यू करणार आहे. सो लोअर बाउंड ऑफ अ सेट. लोअर बाउंड ऑफ अ सेट. सो लोअर बाउंडच्या बाबतीत बघा, पहिल्यांदा आपण एक सेट कन्सिडर करूया. लेट एस बी एनी नॉन एम्प्टी सेट S be any non-empty set, then the real number, then a real number lower bound दाखवण्यासाठी मी L हा काहीतरी स्मॉल लेटर यूज करतो. Then a real number L is said to be lower bound of S if L is less than equal to S for all S belongs to S. ठीक आहे. ही लोअर बाउंडची डेफिनेशन आहे. म्हणजे S हा एखादा नॉन एम्प्टी सेट असेल तर S या सेट साठी L हा जो रियल नंबर आहे, कुठलाही रियल नंबर L हा आपल्या सेटचा लोअर बाउंड आहे. असं कधी म्हणायचं बघा, जर तुमच्या त्या सेट मधल्या सगळ्या एलिमेंट पेक्षा, ठीक आहे, फॉर ऑल एस बिलॉंग्स टू एस, सगळ्या एस पेक्षा जर एल हा रियल नंबर लहान असेल किंवा फार तर त्यातल्या एखाद्या सेट मधल्या एलिमेंट एवढा असेल तर त्या केस मध्ये तुम्ही या एल ला लोअर बाउंड ऑफ द गिवन सेट असं म्हणू शकता. म्हणजे तुमच्या सेट मधल्या सगळ्या एलिमेंट पेक्षा लहान असणारा एलिमेंट किंवा सगळ्या एलिमेंट पेक्षा लहान किंवा त्या सगळ्या एलिमेंट पेक्षा लहान असणारा एलिमेंट एवढा जो काही नंबर असणार आहे त्या रियल नंबरला आपण त्या सेटचा लोअर बाउंड असं म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं, ठीक आहे, एक्झाम्पल परत आपण काल जो सेट बघितला होता तो पहिला सेट जर बघितला S इज इक्वल्स टू 1 2 3 4 5, तर या सेटच्या बद्दल काय दिसेल बघा तुम्हाला. या सेट मधले सगळे एलिमेंट्स 1 किंवा तर या सेट मधले सगळे एलिमेंट्स 1 किंवा 1 पेक्षा काय आहेत, लहान आहेत. म्हणजे पर्टिक्युलरली सगळे एलिमेंट्स, मी जर या एलिमेंट्स सेट मधल्या एलिमेंट्स ना स्मॉल s असं कन्सिडर केलं तर या केसच्या बाबतीत 1 हा सगळ्या s पेक्षा लहान आहे, की जिथे सगळे s हे या s मध्ये, तिथे पर्टिक्युलरली s काय काय व्हॅल्यूज असू शकतो. 1 असू शकतो, 2 असू शकतो, 3 असू शकतो, 4 असू शकतो किंवा 5 असू शकतो. पर्टिक्युलरली मला असं म्हणायचं आहे या सेट मधल्या सगळ्या एलिमेंट पेक्षा 1 हा लहान आहे किंवा आता पर्टिक्युलरली 1 हा जो एलिमेंट या सेट मध्येच आहे त्यामुळे इक्वॅलिटी सुद्धा आपल्याला घेता येईल. सो पर्टिक्युलरली 1 हा रियल नंबर या सेट मधल्या सगळ्या एलिमेंट पेक्षा लहान आहे. सो पर्टिक्युलरली मला असं म्हणता येईल की 1 हा या सेटचा काय आहे, लोअर बाउंड आहे. तसंच जसं की आपण अप्पर बाउंडच्या बाबतीत बघितलं, आता 1 तसंच मी 0 जर कन्सिडर केला तर 0 पेक्षा सुद्धा या सेट मधले सगळे एलिमेंट्स मोठे आहेत. सो क्लिअरली 0 सुद्धा काय असणार आहे, लोअर बाउंड असणार आहे. परत -1 बघा, -1 पेक्षा पण सगळे एलिमेंट्स मोठे आहेत, -1 सुद्धा लोअर बाउंड असणार आहे. पर्टिक्युलरली -1.5 जर बघितलं आपण तर -1.5 पेक्षा सुद्धा सगळे एलिमेंट्स मोठे आहेत. सो -1.5 सुद्धा या सेटचा लोअर बाउंड आहे. सो पर्टिक्युलरली मला काय म्हणायचं आहे की 1 आणि 1 पेक्षा लहान असणाऱ्या सगळे रियल नंबर्स या सेटचे काय असणार आहेत, लोअर बाउंड. सो लोअर बाउंड म्हणजे जसं अप्पर बाउंड होतं, अप्पर बाउंड मध्ये काय होतं की तुमच्या सगळ्या एलिमेंट पेक्षा मोठा किंवा त्या सेट मध्ये एखादा एलिमेंट एवढा जो रियल नंबर असेल त्याला आपण अप्पर बाउंड म्हणत होतो. तसंच त्याच्या रिव्हर्सली आपण एक डेफिनेशन तयार केली आहे, ती म्हणजे जर सगळ्या एलिमेंट पेक्षा
लहान असणारा आपल्याला असा जर एखादा रिअल नंबर तुमच्या एखाद्या सेट साठी मिळाला तर त्या रिअल नंबरला आपल्याला लोअर बाउंड असं म्हणता येईल. ठीक आहे, हे त्याचं एक एक्झाम्पल झालं. ठीक आहे, डेफिनेशन सगळ्यांना क्लिअर झाली असेल तर मी काही एक्झाम्पल्स नोट करतोय, त्याच्यावरून तुम्हाला लोअर बाउंड बद्दल अजून जास्त माहिती मिळेल. ठीक आहे, सो पर्टिक्युलरली आपण एक्झाम्पल बघू काही. समजा मी पहिले एक एक्झाम्पल बघितलं, दुसरं एक एक्झाम्पल बघतो. s इज इक्वल टू समजा मी घेतला -3 -2 -1 0 1 2 3. नंतर अजून एक घेतलं समजा मी s इज इक्वल टू सेट ऑफ नॅचरल नंबर्स डिफाइन केला मी. ठीक आहे, त्यानंतर घेतोय s इज इक्वल टू सेट ऑफ होल नंबर्स दिला मी. त्यानंतर 5 घेतो मी s इज इक्वल टू 1/n such that n belongs to set of natural numbers. त्यानंतर अजून एक घेतो मी s is equal to square root 2 plus 1/n and belongs to set of natural numbers. त्यानंतर अजून एक घेतो s is equal to 1 minus 1/n such that n belongs to set of natural numbers. आणि एक फायनली देतो s is equal to x belongs to the set of real numbers satisfying the condition x square minus 5x plus 6 is equal to issue. ठीक आहे, तर हे पाठीमागचीच काही एक्झाम्पल आपण घेतली आहेत. मला वाटतं ही सगळी एक्झाम्पल्स आपण लास्ट लेक्चरला बघितलीच आहे. यातलं कुठलं एक्झाम्पल लास्ट लेक्चरला झालं नाही असं नाही ना, सगळे एक्झाम्पल लास्ट लेक्चरला आपण बघितले. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना हे सगळे सेट क्लिअर आहेत, म्हणजे याच्यावरून तुम्हाला यांचे लोअर बाउंड सांगता येतील. ठीक आहे, पहिला जर सेट बघायचा झाला तर पहिल्या सेटमध्ये लोअर बाउंड्स कुठले येतील बघा बरं. पहिल्या सेटमध्ये लोअर बाउंड्स कुठले येतील? लोअर बाउंड म्हणजे मी काय सांगितलं की त्या सेट मधल्या एलिमेंट सगळ्या एलिमेंट पेक्षा लहान असणारा रिअल नंबर म्हणजे त्याला आपण लोअर बाउंड म्हणणार आहे. ठीक आहे, तर पर्टिक्युलरली इथं लोअर बाउंड्स काय काय येतील बघा पहिल्या सेटच्या बद्दल. आवाज पहिला म्हणजे हा 2 नंबरचा सेट दिला तो. पर्टिक्युलरली आवाज येतोय का माझा बघा. हा -3 ओके, -3 बरोबर आन्सर आहे. -3 किंवा -3 पेक्षा लहान कुठलाही घ्या. -4 नाही, -1 नाही ना, -1 पेक्षा -2 लहान आहे, -2 पेक्षा -3 लहान आहे. सो -3 हा याचा लोअर बाउंड आहे. ठीक आहे, -3 किंवा -3 पेक्षा लहान कुठलाही रिअल नंबर घेतला तर तो त्याचा लोअर बाउंड येईल, म्हणजे -4 -5 हे सगळे याचे लोअर बाउंड्स असणार आहेत. ठीक आहे, नॅचरल नंबरचा लोअर बाउंड कुठला येईल बघा बरं. सेट ऑफ नॅचरल नंबरचा लोअर बाउंड 1. ठीक आहे, 1 आणि 1 पेक्षा लहान असणारे सगळे नंबर, सगळे रिअल नंबर्स हे या सेटचे काय असणार आहेत? लोअर बाउंड्स असणार आहेत. ठीक आहे, नॅचरल नंबर्सच्या सेट साठी, कारण हा सेट पर्टिक्युलरली 1 2 3 अँड सो ऑन असा हा सेट आहे. तर या सेट मध्ये तुम्हाला असं दिसून येईल की या सेट मध्ये सगळे एलिमेंट्स 1 किंवा 1 पेक्षा काय मोठे आहेत. त्यामुळे 1 हा या सेटचा लोअर बाउंड आहे, 0 लोअर बाउंड आहे, -1 -2 -3 अँड सो ऑन असे सगळे या सेटचे लोअर बाउंड्स आहेत. त्यानंतर होल नंबर साठी बघा बरं लोअर बाउंड काय असेल सेट ऑफ होल नंबर साठी. ओके, 0 आणि 0 पेक्षा लहान सगळे रिअल नंबर्स होल सेट ऑफ होल नंबर साठी लोअर बाउंड असतील. हे नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 5th नंबरच्या एक्झाम्पल साठी लोअर बाउंड कुठला असेल? 5th नंबरचा सेट जो आहे तो सुरुवात 1 पासून होईल. 1 1/2 हा इथे n व्हॅरी केला तर काय मिळेल बघा. n जर व्हॅरी केला तर इथं 1 1/2 1/3 अँड सो ऑन असा हा सेट आहे. या सेटचा लोअर बाउंड किती येईल? 0. हा ऑब्विसली, कारण 0 पेक्षा सगळे एलिमेंट्स काय आहेत तिथं मोठे आहेत, म्हणजे याचा अर्थ या सेटचा लोअर बाउंड 0 किंवा 0 पेक्षा लहान कुठलाही रिअल नंबर घेतला तर तो या सेटचा लोअर बाउंड असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा बरं, √2 + 1/n याचा लोअर बाउंड कुठला असतील? √2 + 1/n चे लोअर बाउंड्स सेट बघा काय येतो, √2 + 1 √2 + 1/2 ओके, √2 बरोबर. √2 आणि √2 पेक्षा लहान असणारे प्रत्येक रिअल नंबर म्हणजे 1 सुद्धा याचा लोअर बाउंड आहे, 0 लोअर बाउंड आहे, -1 -2 -3 सगळे √2 पेक्षा लहान असणारे सगळे नंबर्स या सेटचे लोअर बाउंड्स आहेत. 1 - 1/n चा लोअर बाउंड बघा बरं 0.
ऑब्विसली 1 - 1 अपॉन यांचा जर तुम्ही सेट बघितला, हा सेट काहीतरी या फॉर्म मध्ये येईल बघा. 1 - 1 म्हणजे 0, हाफ, 2/3. हा सेट वाढत वाढत जाणार आहे आणि मॅक्सिमम हा सेट 1 पर्यंत पोहोचणार आहे. सो या सेटचा लोअर बाउंड 0 येईल आणि या सेटचा फायनली 8 नंबरचा जो सेट आहे आपला, त्या सेटचा लोअर बाउंड काय येईल? हा सेट आपण काल बघितला होता बघा. या सेट मध्ये एलिमेंट मी काढून दाखवले होते, हे इक्वेशन सॅटिस्फाय करणारे एलिमेंट्स. तर 3 आणि 2 येत होतं या सेट मध्ये. तर ऑब्विसली लोअर बाउंड 2 आणि 2 पेक्षा लहान सगळे एलिमेंट्स याचे लोअर बाउंड्स असतील. ठीक आहे, म्हणजे 1 असेल, 2 आहे, 1 आहे, 0 आहे. 2 पेक्षा लहान सगळे एलिमेंट्स याचे लोअर बाउंड्स आहेत. ठीक आहे. सो लोअर बाउंडची कन्सेप्ट समजल्यानंतर पुढे जाऊन आपण ग्रेटेस्ट लोअर बाउंडची कन्सेप्ट बघणार आहे. हे एक्झाम्पल्स तुमच्याकडे असतीलच. ठीक आहे. तर या सेट साठी आपण परत एकदा लोअर बाउंड चेक करणार, ग्रेटेस्ट लोअर बाउंड चेक करणार आहे. तर जसं की लिस्ट अप्पर बाउंडची आपण डेफिनेशन केली होती, तसंच आपल्याला ग्रेटेस्ट लोअर बाउंडची सुद्धा डेफिनेशन करता येईल. ग्रेटेस्ट लोअर बाउंडची डेफिनेशन कशी देता येईल बघा आपल्याला. मी डेफिनेशन देतोय ग्रेटेस्ट लोअर बाउंडची. डेफिनेशन ऑफ ग्रेटेस्ट लोअर बाउंड. ग्रेटेस्ट लोअर बाउंड. ठीक आहे. तर ग्रेटेस्ट लोअर बाउंडची डेफिनेशन कशी येईल बघा. पर्टिक्युलरली लेट S be any non-empty set. S be any non-empty set. ठीक आहे. यस हा आपण एक नॉन एम्प्टी सेट घेतलाय. ठीक आहे. तर आणखी मी याचा एक लोअर बाउंड कन्सिडर करतो. लेट L be the lower bound. L be lower bound म्हणतो मी. लोअर बाउंड ऑफ S. Then L is said to be. आता यालाच ग्रेटेस्ट लोअर बाउंडलाच आपण GLB असं सुद्धा म्हणतो, कारण ग्रेटेस्ट लोअर बाउंड GLB म्हणतो. किंवा याला अजून एक नाव आहे, मी बघितलं बघा, याला अजून एक नाव काय? ग्रेटेस्ट लोअर बाउंडला अजून एक नाव आहे. ग्रेटेस्ट लोअर बाउंडचं अजून एक नाव आपण त्याला पाठीमागं तुम्ही वापरलं असेल बघा, इन्फिमम. बरोबर, इन्फिमम हे याचं अजून एक नाव आहे, याला इन्फिमम असं पण म्हणतो आपण. ठीक आहे. तसंच लिस्ट अप्पर बाउंडलाच अजून एक अल्टरनेट, त्यालाच LUB किंवा पर्टिक्युलरली त्यालाच आपण सुप्रीम असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर ग्रेटेस्ट लोअर बाउंडची आपण डेफिनेशन करतोय. लेट S be any non-empty set and L with the lower bound of S, then L is said to be GLB of S. GLB of S if यानं सुद्धा परत दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजे. पहिली कंडिशन, एक तर हा स्वतः काय असला पाहिजे, म्हणजे आता ऑब्विसली L हा लोअर बाउंड दिला, मी एक कंडिशन इथे इन्क्लूड केली, फक्त मी इथे L हा रिअल नंबर म्हणतो, ही कंडिशन मी खाली टाकतोय. अँड L बी रिअल नंबर, एनी रिअल नंबर म्हणतो मी, एनी रिअल नंबर, ही कंडिशन मी खाली टाकतोय. म्हणजे जसं की आपण पाठीमागं लिस्ट अप्पर बाउंडची डेफिनेशन तयार केली, तशीच याची सुद्धा डेफिनेशन आपण तयार करतोय. सो लेट S be a non-empty set and L be any real number, then L is said to be GLB of S if पहिली कंडिशन L हा काय असला पाहिजे, L हा लोअर बाउंड असला पाहिजे, L should be the lower bound of S. दुसरी कंडिशन काय असायला पाहिजे, तर if L dash is any another lower bound of S, any another lower bound of S, lower bound of S, then तर L हा ग्रेटेस्ट लोअर बाउंड असला पाहिजे. सो L dash should be less than equal to L. ठीक आहे. सो इथं आपल्याला काय म्हणायचं आहे बघा, जसं की लिस्ट अप्पर बाउंड साठी आपण म्हणलो होतो, लिस्ट अप्पर बाउंड म्हणजे आपण काय म्हणतोय, तर आपण एखाद्या सेट साठी सगळ्या अप्पर बाउंड, जसं की आपण अप्पर बाउंडची काही नोट्स बघितल्या होत्या, अप्पर बाउंडच्या नोट्स मध्ये आपण बघितलं होतं की अप्पर बाउंड्स हे इन्फायनाइटली मेनी असतात. जर एखाद्या सेटला अप्पर बाउंड असेलच तर ते इन्फायनाइटली मेनी असतात. तर तसंच इथं सुद्धा आपल्याला म्हणता येईल की पर्टिक्युलरली जर एखाद्या सेटला लोअर बाउंड असेल तर इन्फायनाइटली मेनी लोअर बाउंड्स असणार आहेत. आणि पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की आता लिस्ट अप्पर बाउंडच्या बाबतीत आपण बघतोय की समजा एखाद्या सेटला लो म्हणजे L हा GLB आहे असं कधी म्हणायचं, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, जर सेटला समजा लोअर बाउंड असेल तर ऑब्विसली इन्फायनाइटली मेनी लोअर बाउंड्स असतील त्याला.
तर सगळ्या लोअर बाउंडचं आपण कलेक्शन करणार. या सगळ्या लोअर बाउंडच्या कनेक्शन मधला जो मॅक्सिमम एलिमेंट असणार आहे आपला, सो ग्रेटेस्ट एलिमेंट ऑफ द कलेक्शन ऑफ ऑल लोअर बाउंड्स इज कॉल्ड ॲज ग्रेटेस्ट लोअर बाउंड. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलरली आपण सगळ्या लोअर बाउंडचं कलेक्शन करणार. त्या कलेक्शन मधला जो मॅक्सिमम किंवा ग्रेटेस्ट एलिमेंट असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्रेटेस्ट लोअर बाउंड. सो त्यासाठी हे थोडं मॅथमॅटिकल टर्म मध्ये आपण कसं नोट केले, तर एल ला ग्रेटेस्ट लोअर बाउंड कधी म्हणायचा, तर पहिल्यांदा तो लोअर बाउंड असला पाहिजे, एल शुड बी अ लोअर बाउंड. आणि नेक्स्ट कंडिशन काय सांगते की इफ एल डॅश इज अनदर लोअर बाउंड, म्हणजे आता एल हा तुमचा ग्रेटेस्ट आहे, त्यामुळे एल डॅश हा दुसरा लोअर बाउंड असेल तर एल एल डॅश पेक्षा मोठा असायला पाहिजे. ठीक आहे, सो याच्यावर कंडिशन सॅटिस्फाय केल्या. दिस इज ट्रू फॉर एनी अनदर लोअर बाउंड, म्हणजे एल डॅश हा कुठला जरी लोअर बाउंड असेल, तुमच्या सेटचा दुसरा कुठलाही लोअर बाउंड असेल, त्या लोअर बाउंड पेक्षा जर एल मोठा असेल तर एल हा तुमचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड असणार. ठीक आहे, सो अशा पद्धतीनं जे काही लोअर बाउंड्स असतील त्या लोअर बाउंडच्या कलेक्शन मधला ग्रेटेस्ट एलिमेंट जो काय असेल त्याला आपण ग्रेटेस्ट लोअर बाउंड म्हणणार आहे. ठीक आहे, तर याची एक्झाम्पल्स आपण बघणारच आहे. पाठीमागे जी एक्झाम्पल्स बघितली होती तीच एक्झाम्पल्स मी परत एकदा रिपीट करतोय बघा. आणि ऑब्विसली आपण सगळे एक्झाम्पल्स बघताना त्यांचे लोअर बाउंड्स काढले होते, तर आपल्याला त्याचे सगळे लोअर बाउंड्स माहिती आहेत आणि त्या सगळ्या लोअर बाउंड ऍक्च्युअली तुम्ही सगळ्यांनी त्याचे ग्रेटेस्ट लोअर बाउंड सांगितलेच. ठीक आहे, मी फक्त एक वेगळा सेट लिहितो, त्या वेगळ्या सेटचं तुम्हाला ग्रेटेस्ट लोअर बाउंड सांगता येतात का बघा. पर्टिक्युलरली मी एक सेट दिला, समजा s is equals to 1 minus square root 3 upon n such that n belonging to n one plus 1 upon n raised to n. एक थोडंसं अवघड एक्झाम्पल जमलं तर तुम्हाला जमेल पण. n belonging to n. त्यानंतर हा हे बघा, s is equals to मी समजा रियल नंबरचा सेट दिला, तर हे तीन सेट बघूयात आपण. ठीक आहे, पहिला सेट सिंपल आहे. पहिल्या सेटचे ग्रेटेस्ट लोअर बाउंड तुम्हाला सांगता येईल का बघा. पहिल्या सेटचा लोअर बाउंड काय असेल, पहिल्या सेटचा लोअर बाउंड, पहिल्या सेटचा लोअर बाउंड काय असेल, पहिल्या सेटचे लोअर बाउंड्स 1 minus square root 3 upon n म्हणतोय मी. 1 minus square root 3. ऑब्वियसली 1 minus square root 3 हा त्याचा काय असणार आहे, ग्रेटेस्ट लोअर बाउंड असणार आहे. इथं लक्षात घ्या मी थोडंसं वेगळं केलंय, कारण हा सेट तुम्हाला पहिल्यांदा इमॅजिन करून बघायला लागेल. हा सेट जर तुम्ही फाइंड केला 1 minus square root 3 नंतर 1 minus square root 3 upon 2, 1 minus square root 3 upon 3 and so on, असं करत करत हा 1 पर्यंत जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे हळूहळू हा जो सेट आहे हा इन्क्रीजिंग सेट आहे, हा इन्क्रीजिंग सेट आहे. त्यामुळे म्हणजे यातले सगळे एलिमेंट्स इन्क्रीज व्हायला लागले, त्यामुळे हाच त्याचा काय असणार आहे, लहानात लहान एलिमेंट असणार आहे. सो ऑब्वियसली आपल्याला असं म्हणता येईल की आता हा लहानात लहान एलिमेंट आहे आणि 1 minus square root 3 हा लोअर बाउंड असणार आहे आणि 1 minus square root 3 पेक्षा लहान असणारे सगळेच एलिमेंट लोअर बाउंड असणार आहेत. पण या सगळ्या लोअर बाउंड मधला मोठ्यात मोठा लोअर बाउंड कुठला आहे, तर 1 minus square root 3. त्यामुळे याचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड हा 1 minus square root 3 असणार आहे. दुसरे एक्झाम्पल बघा, दुसरे एक्झाम्पल, याचं लिमिट तुम्हाला as n tends to infinity माहिती आहे. याचं लिमिट as n tends to infinity e असतं. तर आता मला सांगा, हा ग्रेटेस्ट लोअर बाउंड सांगायचं आहे 2. ऑब्वियसली 2 हा याचा काय, आता 1 बघा, काही जणांनी 1 असं आन्सर दिलंय. 1 कसं येईल, कारण याचं लिमिट जर तुम्ही as n tends to infinity बघितलं, याचं लिमिट as n tends to infinity काय असतं, लिमिट as n tends to infinity, लिमिट as n tends to infinity काय असणार याचा बघा बरं, e असणार. आणि e ची व्हॅल्यू किती असते, e ची व्हॅल्यू, e ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला किती असते, e ची व्हॅल्यू बघा किती असते. e हा रियल नंबर आहे,
ई ची व्हॅल्यू साधारण किती असते बघा बरं. 2 पेक्षा मोठी आहे का 2 पेक्षा लहान आहे बघा. ई ची व्हॅल्यू किती आहे? ई ची व्हॅल्यू 2.718. ठीक आहे, बरोबर आहे. 2.718 ही ई ची व्हॅल्यू आहे आणि ऑब्विसली ई ची ही व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी दिसते. म्हणजे तुम्ही जर या सेट मधले सगळे एलिमेंट्स फाइंड केले तर या सेट मधले एलिमेंट्स आपल्याला बघा कसे मिळतील. पहिला एलिमेंट n ची व्हॅल्यू 1 टाकली तर 1 + 1 म्हणजे 2 झाला. 2⁻² म्हणजे 2 आला. त्यानंतर 1 + हाफ, n ची व्हॅल्यू 2 झाल्यानंतर 1 + हाफ म्हणजे 3/2. 3/2 चा स्क्वेअर आला म्हणजे 9/2 त्याला 4 आला. त्यानंतर परत बघा चेक करा, n ची व्हॅल्यू जर 3 टाकली मी तर 1 + 1/3. सो 1/3 म्हणजे किती आला बघा. 3 + 1 4/3. 4/3 चा क्यूब म्हणजे 64/2 त्याला 27. बरोबर आहे का बघा. 1 + 1/3 बरोबर. 3 + 1 4/3. 4 चा क्यूब 64/27 ऑब्वियसली. आणि अँड सो ऑन. म्हणजे या सेट मधले एलिमेंट सुद्धा बघा इन्क्रीज होताना दिसतील तुम्हाला. म्हणजे 2 आहे हा 4, 9/4 तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून बघा. ती काहीतरी 2 पॉइंट समथिंग किती येते बघा. 4 × 8 एकाली 4 × 8 2.22 अशी काहीतरी समथिंग व्हॅल्यू यायची. 2.25 अशी काहीतरी व्हॅल्यू यायची. ठीक आहे. त्यानंतर 27/64 ची सुद्धा व्हॅल्यू करून बघा. ही 2.25 पेक्षा जास्तच असणार आहे. म्हणजे हा सेट सुद्धा इन्क्रीजिंग रिअल नंबरचा सेट आहे आणि ही व्हॅल्यू वाढत वाढत कुठपर्यंत जाणार आहे तर याच्या लिमिट पर्यंत. याचं लिमिट जर तुम्ही बघितलं, याचं लिमिट ऍज n टेंड्स टू इन्फिनिटी e येतं. ठीक आहे, याचं लिमिट ऍज n टेंड्स टू इन्फिनिटी e येतं आणि e ची व्हॅल्यू किती आहे 2.718. म्हणजे हा सेट जो आहे तो 2 पासून वाढत 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 कुठपर्यंत जातोय म्हणजे या सेट मधला मिनिमम एलिमेंट 2 आहे आणि वाढत वाढत हा सेट 2.718 पर्यंत जातोय. ठीक आहे, असा हा सेट आहे. 2 पासून वाढत वाढत व्हॅल्यू 2.718 पर्यंत जाते म्हणजे हा ई आहे. तर या सेट मधला मग लहान म्हणजे ऍक्च्युअली या सेट मधले सगळे एलिमेंट्स 2 किंवा 2 पेक्षा मोठे आहेत. त्यामुळे 2 लोअर बाउंड आहे. 2 पेक्षा लहान असणारे सगळे एलिमेंट याचे लोअर बाउंड्स आहेत. सो क्लिअरली 2 हा या सेटचा काय आहे ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे. ठीक आहे, त्यामुळे ज्यांनी 2 आन्सर दिले त्यांचं बरोबर आहे बघा. त्यानंतर या सेटचा 4 हा अप्पर बाउंड आहे का बघा. याचा या सेटचा 4 हा अप्पर बाउंड आहे का. 2 नंबरचा सेट 4 अप्पर बाउंड आहे का. अप्पर बाउंड तुम्हाला परत विसरले का बघू. 4 अप्पर बाउंड आहे का या सेटचा. या सेटचा 4 अप्पर बाउंड होईल का. 2 नंबरच्या सेटचा 4 अप्पर बाउंड होईल का. 4 अप्पर बाउंड होईल कारण मी सांगितलं इथं सेट बघा ना 2 ते 2.718 पर्यंत हा सेट जातोय. म्हणजे ऑब्विसली 3, 4 हे सगळे याचे अप्पर बाउंड आहेत. मग या सेटचा लिस्ट अप्पर बाउंड कुठला आहे बघा. या सेटचा लिस्ट अप्पर बाउंड बघा कुठला आहे. या सेटचा लिस्ट अप्पर बाउंड कुठला असेल 2.718 बरोबर. 2.718 म्हणजे ई असेल. या सेटचा लिस्ट अप्पर बाउंड काय असणार आहे ई असणार आहे. ठीक आहे, सो क्लिअरली या सेटचा लिस्ट अप्पर बाउंड ई असेल. त्यानंतर सेट ऑफ रिअल नंबरचा सेट साठी सांगा. या सेटला लोअर बाउंड असेल का. असेल तर ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे का. याला लोअर बाउंड एक्झिस्ट होतोय का. लोअर बाउंड नाहीये. ठीक आहे, याचा लोअर बाउंड एक्झिस्ट होत नाही कारण हा सेट काय बाउंडेड बिलो नाही. या सेटला लोअर बाउंड पण नाही अप्पर बाउंड पण नाही. ठीक आहे, सो पर्टिक्युलरली लिस्ट अप्पर बाउंड म्हणजे अप्पर बाउंड, लिस्ट अप्पर बाउंड, लोअर बाउंड आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड या सगळ्या कन्सेप्ट बद्दल कुणाचं काही डाऊट आहे का बघा. कुठलाही सेट दिला तर त्याचा तुम्हाला लोअर बाउंड, अप्पर बाउंड, लिस्ट अप्पर बाउंड, ग्रेटेस्ट लोअर बाउंड फाइंड करता येईल का. ठीक आहे, याची एक्सरसाइज मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरला लोअर बाउंड, अप्पर बाउंड, ग्रेटेस्ट लोअर बाउंड आणि लिस्ट अप्पर बाउंड याची एक्सरसाइज मी संध्याकाळी अपलोड करेन. तर ती एक्सरसाइज सगळ्यांनी सॉल्व्ह करायची. ठीक आहे, आज संध्याकाळी आपल्या ग्रुपवरती या आजचं जे अप्पर बाउंड, लोअर बाउंड याचे कन्सेप्ट झाले याच्यावरती थोडीशी अवघड एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. तर ती तुम्ही सगळ्यांनी सॉल्व्ह करणं अपेक्षित. ठीक आहे, तर पुढे जाऊन मी याची परत जसं की मी
लोअर बाउंड आणि अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड आपण कम्पेअर करून बघितलाय. तर जशा अप्पर बाउंड साठी गोष्टी आहेत त्या सगळ्या नोट्स इथं व्हॅलिड होतात. म्हणजे मी त्या काही नोट करणार नाही, फक्त मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. तर बघा, अप्पर बाउंड साठी आपण 3 नोट्स बघितल्या होत्या की इफ अ सेट हॅज अप्पर बाउंड then it is called as a bounded above set. So similarly, if any set has a lower bound, then such a set is called as a bounded below set. एखाद्या सेटला जर लोअर बाउंड असेल तर त्या सेटला बाउंडेड बिलो सेट म्हणायचा. जसे की आपण पाठीमागे बघितलं होतं की एखाद्या सेटला अप्पर बाउंड असेल तर त्याला आपण बाउंडेड अबोव सेट म्हणतो. So similarly, if a set has a lower bound, then it is called as a bounded below set. आणि तर नेक्स्ट कंडिशन आपण बघितली होती की इफ अ सेट हॅज an upper bound, then it has infinitely many upper bounds. एखाद्या सेटला एक जरी अप्पर बाउंड असेल तर त्या सेटला इन्फायनाइटली मेनी अप्पर बाउंड्स असतात. सिमिलरली एखाद्या सेटला एक जरी लोअर बाउंड असेल तरी त्या सेटला इन्फायनाइटली मेनी लोअर बाउंड्स असतात. ठीक आहे, तर अप्पर बाउंड सारखंच इथे सुद्धा आहे. आणि पाठीमागे एक बघितलं होतं बघा मी की जर u हा अप्पर बाउंड असेल तर u प्लस एप्सिलॉन हा अप्पर बाउंड नेहमीच असतो. फॉर एनी एप्सिलॉन, इफ u इज an upper bound of a set yes, then for any epsilon greater than 0 u plus epsilon is always an upper bound असं आपण म्हणतो. ठीक आहे. सो सिमिलरली इथे सुद्धा होईल की जर l हा लोअर बाउंड असेल तर फॉर एनी एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 l मायनस एप्सिलॉन इज ऑलवेज अ लोअर बाउंड फॉर द सेट. जर एखाद्या सेट साठी l हा लोअर बाउंड असेल तर l मधून कुठलाही एप्सिलॉन आपण जर सबट्रॅक्ट केला, एप्सिलॉन इज एप्सिलॉन म्हणजे इथे पर्टिक्युलरली आपण स्मॉलेस्ट पॉसिबल रियल नंबर कन्सिडर करलोय. कुठलाही स्मॉलेस्ट पॉसिबल असेल तरी एप्सिलॉनची व्हॅल्यू आपण 0 पेक्षा मोठी काही घेऊ शकतो. सो पर्टिक्युलरली मला म्हणायचं आहे की l लोअर बाउंड असेल तर l मायनस एप्सिलॉन इज ऑलवेज अ लोअर बाउंड ऑफ द सेट. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली ह्या झाल्या 3 गोष्टी लोअर बाउंडच्या बाबतीत. तसंच ग्रेटेस्ट लिस्ट अप्पर बाउंड साठी आपण 3 नोट्स बघितल्या होत्या बघा. याच्यामध्ये पहिली नोट आपण बघितली होती की प्रत्येक सेटला लिस्ट अप्पर बाउंड असेलच असं काही नाही. एखाद्या सेटला लिस्ट अप्पर बाउंड असेल तर तो युनिक असतो. आणि अजून एक बघितलं होती की प्रत्येक सेटला जर एखाद्या सेटला लिस्ट अप्पर बाउंड असेल तर तो त्या सेट मध्येच असेल असं पण काही नाही. ठीक आहे. तर इथं लोअर ग्रेटेस्ट लोअर बाउंडच्या बाबतीत सुद्धा त्या सेम गोष्टी होल्ड होतात. म्हणजे प्रत्येक सेटला ग्रेटेस्ट लोअर बाउंड असेलच असं काही नाही. म्हणजे जर सेट बाउंडेड बिलो असेल तरच त्याला अप्पर लोअर बाउंड असणार आहे. जर सेट बाउंडेड बिलो नसेलच तर त्याला काही लोअर बाउंड असणारच नाही. ठीक आहे. जर एखादा सेट बाउंडेड बिलो असेल किंवा एखाद्या म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या सेट साठी जर ग्रेटेस्ट लोअर बाउंड एक्झिस्ट झाला तर तो युनिक असणार आहे. आणि जसं की आपण सांगितलं लिस्ट अप्पर बाउंड साठी एखाद्या सेट साठी ग्रेटेस्ट लोअर बाउंड एक्झिस्ट होत असला तर तो ग्रेटेस्ट लोअर बाउंड त्या सेट मध्येच असावा असेल असं काही नाही. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर पर्टिक्युलरली आपण कुठलं बघू शकतो बघा, याचा आहे असं आहे पर्टिक्युलरली याचं बघू शकतो आपण, नाही लोअर बाउंड बघतोय आपण. सो पर्टिक्युलरली एक्झाम्पल जर बघायचं झालं तर पाठीमागे आपण 1 - 1 upon n चं बघितलं होतं बघा. 1 - 1 upon n where n belongs to set of natural numbers. तर 1 - 1 upon n या सेटचा ग्रेटेस्ट लोअर बाउंड 0 होता पण 0 त्या सेट मध्ये नाहीये. सो पर्टिक्युलरली मला हे सांगायचं आहे की एखाद्या सेटला ग्रेटेस्ट लोअर बाउंड असेल तर तो त्या सेट मध्येच असेल असं पण काही नाही. ठीक आहे. तर या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की जर u हा लिस्ट अप्पर बाउंड असेल, u हा लिस्ट अप्पर बाउंड आहे, लिस्ट आहे म्हणजे त्याच्यापेक्षा लहान अप्पर बाउंड असणारच नाही. सो जर u हा लिस्ट अप्पर बाउंड असेल तर त्या 1-2 गोष्टी आपल्याला फक्त बऱ्याच ठिकाणी येतील बघा. बऱ्याच थेरमच्या प्रूफ मध्ये वगैरे हे रिमार्क्स येतील. तर मी काही आयएमपी रिमार्क्स देतोय की जे रिमार्क्स मॅक्सिमम म्हणजे जवळजवळ 10 थेरम मधल्या 2 थेरम मध्ये हे रिमार्क येतीलच. तर हे रिमार्क माहित असावेत तुम्हाला. So पहिला रिमार्क, if u is a least upper bound of set S, then u minus, then for any epsilon greater than 0 u minus epsilon is not an upper bound of S. ठीक आहे. जर एखाद्या सेट साठी u हा लिस्ट अप्पर बाउंड आहे, u हा लिस्ट म्हणजे अप्पर बाउंड मधला तो लहानात लहान आहे.
सो यू लिस्ट अप्पर बाउंड असेल तर यू मायनस एप्सिलॉन हा अप्पर बाउंड असणारच नाही. ठीक आहे, तर हे क्लिअर आहे डेफिनेशन वरूनच. यू हा लिस्ट आहे म्हणजे त्याच्यापेक्षा लहान अप्पर बाउंड असणार नाही. सो यू हा लिस्ट अप्पर बाउंड असेल तर यू मायनस एप्सिलॉन हा अप्पर बाउंड असणार नाही. सिमिलरली इफ L is a greatest lower bound of set S, then for any epsilon greater than 0, L plus epsilon is not lower bound, not a lower bound of S. ठीक आहे. सो पर्टिक्युलरली आपल्याला काय म्हणायचं बघा, L हा ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे म्हणजे L हा सगळ्यात मोठा लोअर बाउंड आहे आपल्या सेटचा. सो जर L हा सगळ्यात मोठा लोअर बाउंड आहे तर L प्लस एप्सिलॉन म्हणजे L पेक्षा मोठा दुसरा कुठलाच लोअर बाउंड त्या सेटमध्ये असणार म्हणजे त्या सेटसाठी असणार नाही. L हा ग्रेटेस्ट लोअर बाउंड आहे म्हणजे L पेक्षा मोठा दुसरा कुठलाच रिअल नंबर त्या सेटचा काय असणार नाही, लोअर बाउंड असणार नाही. ठीक आहे. सो या दोन गोष्टी आपल्या थेरम मध्ये येतील, हव्या असतील तर नोट करून घ्या. ठीक आहे. काय सांगितलंय बघा, इफ यू is a least upper bound of set S, then for any epsilon greater than 0, U minus epsilon is not an upper bound of S. ठीक है. Similarly इथं काय म्हणतोय मी की if L is a greatest lower bound of a set S, then for any epsilon greater than 0, L plus epsilon is not a lower bound of S. ठीक है. सो या झाल्या पर्टिक्युलरली आपण अप्पर बाउंड म्हणजे बघितला, लिस्ट अप्पर बाउंड, लोअर बाउंड आणि ग्रेटेस्ट लोअर बाउंड, त्याच्याशी करस्पॉन्डिंग सगळ्या बेसिक गोष्टी आपण रिवाइज करून घेतले. आता पुढे जाऊन मला बाउंडेड अबव सेट म्हणजे मी काय बघितला, बाउंडेड बिलो सेट म्हणजे काय बघितला. बाउंडेड अबव म्हणजे जर सेटला अप्पर बाउंड असेल तर त्याला बाउंडेड अबव म्हणायचं, जर सेटला लोअर बाउंड असेल तर त्या सेटला बाउंडेड बिलो म्हणायचं. पण आता सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे बाउंडेड सेट. हे सगळं आपण कशासाठी डिफाइन करून घेतले, तर बाउंडेड सेट साठी आपण डिफाइन करून घेतले. ठीक आहे. सो मी नेक्स्ट डेफिनेशन देतोय बाउंडेड सेटची. सो डेफिनेशन ऑफ बाउंडेड सेट, so definition of a bounded set, definition of bounded set. डेफिनेशन ऑफ बाउंडेड सेट. ठीक आहे. बाउंडेड सेटची डेफिनेशन बघतोय आपण. सो बाउंडेड सेट म्हणजे काय बघा, मी जसे की सांगितलं एखादा सेट बाउंडेड अबव पण असेल आणि बाउंडेड बिलो पण असेल. बाउंडेड अबव म्हणजे काय, बाउंडेड अबव म्हणजे जर सेटला अप्पर बाउंड असेल तर सेटला बाउंडेड अबव सेट म्हणायचं, जर सेटला लोअर बाउंड असेल तर त्या सेटला बाउंडेड बिलो सेट म्हणायचं. आणि जर एखादा सेट बाउंडेड अबव पण असेल आणि बाउंडेड बिलो पण असेल, दोन्ही पाहिजे, तो दोन्ही पैकी एक नाही, बाउंडेड अबव पण पाहिजे, बाउंडेड बिलो पण पाहिजे. जर एखादा सेट दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर त्या सेटला बाउंडेड सेट असं म्हणायचं. ठीक आहे. सो अ सेट इज अ सेड टू बी bounded set if it is bounded above as well as bounded below. ठीक आहे. एखादा सेट बाउंडेड अबव एज वेल एज बाउंडेड बिलो असेल म्हणजे बाउंडेड अबव पण आहे आणि बाउंडेड बिलो पण आहे तर त्या सेटला काय म्हणायचं, बाउंडेड सेट म्हणायचं. ठीक आहे. आता पाठीमागे आपण काही एक्झाम्पल्स बघितली होती. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर पहिले एक्झाम्पल मी परत एकदा नोट करतो, 1 2 3 4 5. दुसरं एक्झाम्पल -3 -2 -1, समजा 1 2 3. आता तिसरं एक्झाम्पल घेतो मी, S इज इक्वल्स टू, समजा मी सेट ऑफ नॅचरल नंबर्स घेतला, सेट ऑफ होल नंबर्स घेतो मी, सेट ऑफ रॅशनल नंबर्स घेतला, सेट ऑफ रियल नंबर्स घेतला मी. ठीक आहे. हे सगळे सेट. ठीक आहे. तर मग मला सांगा पर्टिक्युलरली पहिल्या एक्झाम्पल मध्ये हा सेट बाउंडेड आहे का बघा, सेट बाउंडेड आहे का, पहिला सेट बाउंडेड सेट आहे का. बाउंडेड असण्यासाठी कंडिशन काय पाहिजे, बाउंडेड अबव पण पाहिजे, बाउंडेड बिलो पण पाहिजे.
या सेटला अप्पर बाउंड सुद्धा आहेत, लोअर बाउंड सुद्धा आहेत, त्यामुळे हा सेट बाउंडेड सेट आहे. दुसरा सेट बाउंडेड सेट आहे का? दुसरा सेट बाउंडेड सेट आहे का बघा? दुसरा सेट सुद्धा बाउंडेड आहे, कारण -3 लोअर बाउंड आहे, 3 हा अप्पर बाउंड आहे. सो हा सुद्धा बाउंडेड सेट आहे. नॅचरल नंबरचा सेट बाउंडेड सेट आहे का? नॅचरल नंबरचा सेट बाउंडेड सेट नाही. का बाउंडेड सेट नाही तो? नॅचरल नंबरचा सेट बाउंडेड का नाही? नॅचरल नंबरचा सेट बाउंडेड का नाही बघा? बाउंडेड अबव नाही येतो, ठीक आहे, हे लक्षात घ्या. तो सेट बाउंडेड अबव नाही, त्याला अप्पर बाउंड्स नाही येत, त्यामुळे हा सेट बाउंडेड सेट नाही. जरी तो बाउंडेड बिलो असला तरी सुद्धा तो बाउंडेड अबव नाही, त्यामुळे हा सेट बाउंडेड सेट नाही. होल नंबरचा सेट बाउंडेड आहे का? होल नंबरचा सेट हा सुद्धा नाही, कारण हा ऍक्च्युअली बाउंडेड, हा फक्त बाउंडेड बिलो आहे, बाउंडेड अबव सेट नाहीये, ठीक आहे. हा सुद्धा, कारण याला 0 हा त्याचा लोअर बाउंड आहे, पण याला अप्पर बाउंड नाहीये. सेट ऑफ रॅशनल नंबर्सच्या बाबतीत काय म्हणता येईल? तो बाउंडेड सेट आहे का? नाहीये, तो बाउंडेड सेट नाही होणार, ठीक आहे. सो कारण त्याला अप्पर बाउंड पण नाही, लोअर बाउंड पण नाही, ठीक आहे, त्यामुळे तो बाउंडेड सेट नाही. तसाच सेट ऑफ रिअल नंबर सुद्धा बाउंडेड सेट नाही, ठीक आहे. सो तुम्हाला सगळ्यांना बाउंडेड सेटची कन्सेप्ट लक्षात आली असेल. आपण आता बाउंडेड नेक्स्टच्या थोडस पुढे जाणार आहे. मी इंटरव्हल्स डिफाइन करणार आहे. इंटरव्हल्स तुम्ही म्हणणार फारच बेसिक व्हायले, पण इंटरव्हल्स आपल्याला लागणार आहेत. तुम्हाला हे इंटरव्हल्स क्लिअर असावेत थोडंफार, ठीक आहे, म्हणून मी इंटरव्हल्स घेतोय. So intervals. So intervals, पर्टिक्युलरली इंटरवल म्हणजे काय असतो बघा? इंटरवल हा एक रियल नंबरचा सबसेट आहे, ठीक आहे. फक्त तो कसा आहे की कंटिन्युअस सेट आहे. आतापर्यंत आपण काही सेट बघितले ते डिस्क्रीट सेट होते, तर इंटरवल हा एक कंटिन्युअस सबसेट ऑफ सेट ऑफ रियल नंबर आहे, याला आपण इंटरवल असं म्हणतो. तर तो इंटरवल ची जर डेफिनेशन द्यायची झाली, सो इंटरवलची डेफिनेशन म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल? एक कंटिन्युअस सबसेट ऑफ सेट ऑफ रियल नंबर्स इज कॉल्ड एज इंटरवल्स, ठीक आहे. तर या इंटरवलचे परत काही बेसिक टाइप्स पडतात. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली तुम्ही बघितलं असेल बघा, क्लोज्ड इंटरवल्स, त्यानंतर ओपन इंटरवल्स, आणि परत सेमी ओपन किंवा सेमी क्लोज, सेमी ओपन किंवा सेमी क्लोज, सेमी ओपन किंवा सेमी क्लोज, ठीक आहे. तर पर्टिक्युलरली क्लोज्ड इंटरवल म्हणजे काय आपण बघणार आहे. सो समजा ए आणि बी, लेट ए अँड बी बी एनी टू रियल नंबर्स, एनी टू रियल नंबर्स सच दॅट, फक्त कंडिशन काय असायला पाहिजे की ए पेक्षा बी हा मोठा असायला पाहिजे, ठीक आहे. ए पेक्षा बी हा मोठा असायला पाहिजे. तर त्या केस मध्ये क्लोज्ड इंटरवल कसा डिनोट करतात बघा. सो क्लोज्ड इंटरवल इज डिनोटेड बाय स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये आपण काय करतोय? ए कॉमा बी नोट करतोय. सो याला आपण म्हणतो दिस इज द क्लोज्ड इंटरवल फ्रॉम ए टू बी, म्हणजे ए पासून बी पर्यंतचा हा क्लोज्ड इंटरवल आहे. आणि हा डिफाइन कसा करतो आपण? So it is actually defined as the collection of all x belongs to R such that it is a set of all x belongs to R such that A is less than equal to x is less than equal to B. So हा सेट कसा डिफाइन केला बघा? क्लोज्ड इंटरवल AB is actually a subset of real numbers such that x lies between A to B. So this set contains A and B and all the real numbers between A and B. So closed interval AB is a set containing A and B and all the real numbers between A and B. ठीक आहे. सो या क्लोज्ड इंटरवल AB मध्ये A असतो, B असतो आणि A आणि B च्या मधले सगळे रियल नंबर्स असतात. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं
तर क्लोज्ड इंटरवल 0-1 घ्या. तर क्लोज्ड इंटरवल 0-1 मध्ये 0 पण असतोय, 1 पण असतोय आणि 0 आणि 1 च्या मधले सगळेच रिअल नंबर असतात. ठीक आहे. सो हा झाला क्लोज्ड इंटरवल. तसंच ओपन इंटरवल्स आपल्याला डिफाइन करता येईल. ओपन इंटरवल सुद्धा हेच a आणि b हे समजा दोन रिअल नंबर्स आहेत सच दॅट a लेस दॅन इक्वल टू b. देन ओपन इंटरवल आता इथं सुद्धा फक्त a स्ट्रिक्टली लेस दॅन घेतो मी. a हा स्ट्रिक्टली लेस दॅन b घेतो. तर ओपन इंटरवल साठी स्ट्रिक्टनेस लागेल. सो ओपन इंटरवल्स a to b is defined as collection of all x belongs to R such that a is strictly less than x is strictly less than b. ठीक आहे. ओपन इंटरवल्स म्हणजे काय करते बघा, इथं आपण a आणि b घेतोय आणि त्याच्यामधले सगळे रिअल नंबर. इथं आपण काय घेत नाही, a घेत नाही, b घेत नाही, फक्त याच्यामधले रिअल नंबर्स घेतोय. सो ओपन इंटरवल ab is a subset of set of real numbers containing all the real numbers between a and b. फक्त या ओपन इंटरवल मध्ये a आणि b च्या मधले फक्त रिअल नंबर्स असतात. a आणि b या सेट मध्ये असत नाही. ठीक आहे. आणि सेमी ओपन आणि सेमी क्लोज्ड मध्ये बघा, सेमी ओपन म्हणजे समजा जर क्लोज्ड इंटरवल म्हणजे क्लोज्ड ॲट a असेल, एका ठिकाणी तो क्लोज असतो, एका ठिकाणी ओपन. सो समजा क्लोज्ड ॲट a आणि ओपन ॲट b असेल, इट इज द कलेक्शन ऑफ ऑल x बिलोंग्स टू R such that a ला क्लोज्ड आहे त्यामुळे a लेस दॅन इक्वल टू x आणि b ला ओपन आहे त्यामुळे b घ्यायचा नाही. ठीक आहे. सो या सेट मध्ये सगळे असे रिअल नंबर असतात की ज्यामध्ये a आहे, a आणि b मध्ये सगळे रिअल नंबर आहेत, फक्त या सेट मध्ये b नसतो. ठीक आहे. आणि हे जर मी ओपन ॲट a केला आणि क्लोज ॲट b केला, ठीक आहे, तर या केस मध्ये सगळे रिअल नंबर्स R मधले येतील सच दॅट a is strictly less than x is less than equal to b. म्हणजे या सेट मध्ये सगळे a आणि b मधले रिअल नंबर येतील आणि b येईल, फक्त या सेट मध्ये a येणार नाही कारण हा ओपन ॲट a आहे. ठीक आहे. तर इंटरवल सगळ्यांना लक्षात आले असतील. इंटरवल सगळ्यांना लक्षात आले का बघा. मी थोडस परत याचं कनेक्शन मी पाठीमागे देणार आहे थोडस, म्हणजे अप्पर बाउंड्स लोअर बाउंड्स कडे. ठीक आहे. तर मला सांगा, प्रत्येक इंटरवल, प्रत्येक क्लोज्ड इंटरवल हा बाउंडेड असतोच का? प्रत्येक क्लोज्ड इंटरवल बाउंडेड असेलच का? किंवा क्लोज्ड इंटरवल बाउंडेड कधी असेल? प्रत्येक क्लोज्ड इंटरवल बाउंडेड असेलच का? आणि बाउंडेड असेल तर कधी असेल, म्हणजे नसेल तर कधी होईल क्लोज्ड इंटरवल बाउंडेड? बाउंडेड म्हणजे तो बाउंडेड अबव पण पाहिजे, बाउंडेड बिलो पण पाहिजे. मी सेट दिलाय बघा इथं. या सेट वरून तुम्हाला असं म्हणता येईल का हा सेट बाउंडेड अबव आणि बाउंडेड बिलो आहे, म्हणजे याला अप्पर बाउंड आणि लोअर बाउंड आहे असं म्हणता येईल का? बरोबर ना. क्लोज्ड इंटरवल ए बी ला अप्पर बाउंड पण असणार आहे, लोअर बाउंड पण असणार आहे. मला क्लोज्ड इंटरवल ए बी चा अप्पर बाउंड सांगा काही. क्लोज्ड इंटरवल ए बी चा अप्पर बाउंड, क्लोज्ड इंटरवल ए बी चा अप्पर बाउंड बी आणि क्लोज्ड इंटरवल ए बी चा लोअर बाउंड काही ए आणि ए पेक्षा लहान, हे सगळे त्याचे लोअर बाउंड्स येतील. ठीक आहे. तसंच म्हणजे थोडक्यात फक्त एक कंडिशन लक्षात ठेवा की क्लोज्ड इंटरवल ए बी हा बाउंडेड कधी असणार आहे, जर ए आणि बी दोन्ही फायनाइट असतील, ए आणि बी दोन्ही फायनाइट असतील तर हा क्लोज्ड इंटरवल काय असणार आहे, बाउंडेड असणार आहे. प्रत्येक क्लोज्ड इंटरवल हा बाउंडेड असतो जर ए आणि बी फायनाइट असेल तर. तसंच प्रत्येक ओपन इंटरवल सुद्धा बाउंडेड असतो जर ए आणि बी काय असेल, बाउंडेड सॉरी ए आणि बी फायनाइट असतील तर. ठीक आहे. सो पर्टिक्युलरली इथे सुद्धा बघा हा जो सेट सुद्धा आहे याला सुद्धा ए हा लोअर बाउंड आहे, बी हा अप्पर बाउंड आहे, त्यामुळे हा सेट सुद्धा बाउंडेड सेट आहे. तसंच इथं जर बघितलं, इथं सुद्धा ए हा या केस मध्ये लोअर बाउंड आहे, बी हा त्याचा अप्पर बाउंड. सो लक्षात ठेवा सगळे इंटरवल्स जर इंटरवल मधले एलिमेंट, सगळे इंटरवल म्हणजे इंटरवल्स मधले एलिमेंट जर फायनाइट असतील तर तो इंटरवल काय असतो, बाउंडेड असतो. सगळे इंटरवल बाउंडेड असतात, फक्त त्या इंटरवलचे जे एंड पॉइंट्स आहेत ते फायनाइट पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी जर हा सेट दिला, तुम्ही म्हणाल सगळेच इंटरवल्स का बाउंडेड नसतात, तर समजा मी म्हणजे रिअल नंबरचा सेट सुद्धा मी इंटरवलच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो. खरं तर तुम्ही बघितलं असेल बघा, रिअल नंबरचा सेट आपण पर्टिक्युलरली असा इंडिकेट करतो बघा, मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, ओपन ॲट मायनस इन्फिनिटी अँड ओपन ॲट इन्फिनिटी, म्हणजे हा रिअल नंबरचा सेट आहे. ठीक आहे. हा सेट बाउंडेड सेट नाही आपण मगाशीच बघितलं, कारण याला अप्पर बाउंड पण नाही, लोअर बाउंड पण नाही. तसंच समजा अजून एखादा सेट घेतला मी ए पासून इन्फिनिटी पर्यंत किंवा मायनस इन्फिनिटी पासून बी पर्यंत,
हे सेट काय नाहीयेत, बाउंडेड सेट नाहीयेत, कारण याच्यामध्ये इन्फिनिटी येते. म्हणजे जर तुमच्या इंटरव्हलचे दोन्ही एंड पॉइंट जर फायनाइट असतील तरच तुमचा इंटरव्हल काय असणार आहे, बाउंडेड असणार आहे. अदरवाइज तो काय बाउंडेड असणार नाही. ठीक आहे. मग आता मला याच्यावरून फक्त परत एक विचारायचं आहे, ते म्हणजे दोन प्रश्न. म्हणजे समजा आर इंटरसेक्शन विथ आर नको, मी फक्त क्यू घेतो. क्यू इंटरसेक्शन विथ क्लोजर इंटरवल 0 1 घेतो मी, आणि क्यू कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन विथ 0 1 घेतो मी. हा सेट बाउंडेड होईल का? हा सेट बाउंडेड होईल का? बघा, हा सेट बाउंडेड होईल का? क्यू इंटरसेक्शन विथ क्लोजर इंटरवल 0 1 हा सेट बाउंडेड होईल का? बाउंडेड होईल ना? बाउंडेड होईल, कारण या सेट मध्ये आपण पर्टिक्युलरली काय केलंय बघा, क्यू इंटरसेक्शन विथ 0 1 म्हणजे 0 1 मधले सगळे एलिमेंट जे रॅशनल आहेत ते गोळा करतोय. म्हणजे पर्टिक्युलरली एलिमेंट रॅशनल पण असला पाहिजे आणि 0 1 मधला पण असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात मी 0 1 मधले सगळे रॅशनल गोळा करतोय, इथं मी 0 1 मधले सगळे क्यू कॉम्प्लिमेंट म्हणजे इरॅशनल गोळा करतोय. पण 0 च्या 1 मध्येच आहे, म्हणजे 1 हा त्याचा अप्पर बाउंड आहे, 0 हा लोअर बाउंड आहे. त्यामुळे हा पण बाउंडेड आहे, हा पण बाउंडेड आहे. तर याच्यावरून एक प्रश्न येईल बघा, याच्यावरून मला एक प्रश्न असा विचारता येईल की समजा ए आणि बी हे दोन सेट आहेत, ए आणि बी हे दोन सेट आहेत, तर ए इंटरसेक्शन बी कधी बाउंडेड असेल आणि ए युनियन बी कधी बाउंडेड असेल? ए आणि बी हे दोन नॉन एम्प्टी सेट आहेत, तर ए इंटरसेक्शन बी कधी बाउंडेड असेल आणि ए युनियन बी कधी बाउंडेड असेल? आता दोन्ही बाउंडेड असतील तर ए युनियन बी पण बाउंडेड असणार आहे, ए इंटरसेक्शन बी पण बाउंडेड असणार आहे. दोन्ही सेट बाउंडेड असतील तर युनियन पण बाउंडेड, इंटरसेक्शन पण बाउंडेड. पण समजा ए इंटरसेक्शन बी मध्ये एक जरी सेट अनबाउंडेड असेल तर ए इंटरसेक्शन बी बाउंडेड असेल का? ए इंटरसेक्शन बी मधला समजा एक बाउंडेड आहे, एक अनबाउंडेड आहे, होईल ना? तर त्याचं एक्झाम्पल इथे दिसते बघा वरती. त्याचं एक्झाम्पल वरती दिसेल तुम्हाला की इंटरसेक्शन मध्ये एखादा सेट जरी बाउंडेड असेल तरी इंटरसेक्शन हे काय असतं, बाउंडेडच येतं. ठीक आहे. तुमच्या इंटरसेक्शन मध्ये तुम्ही कितीही इंटरसेक्शन घ्या, त्या इंटरसेक्शनच्या मध्ये तुम्ही एक जरी बाउंडेड सेट घेतला तर ते कम्प्लीट इंटरसेक्शनचं ऑपरेशन तुम्हाला बाउंडेड सेटच देणार आहे. पण युनियन मध्ये मात्र तसं होणार नाही. युनियन मध्ये काय होणार आहे, तुम्ही युनियन मध्ये एक जरी अनबाउंडेड सेट घेतला, तुमच्या युनियन मध्ये एक जरी अनबाउंडेड सेट आला तर तुमचं युनियन हे अनबाउंडेड असणार आहे. सो युनियन बाउंडेड असण्यासाठी दोन्ही सेट बाउंडेड पाहिजेत. इंटरसेक्शन बाउंडेड असण्यासाठी एखादा सेट जरी बाउंडेड असला तरीच आहे. ठीक आहे. सो या गोष्टी क्लिअर झाल्या का बघा सगळ्यांना? इथपर्यंत काही अडचण आहे का कोणाची? ठीक आहे. तर थांबूयात आपण. नेक्स्ट लेक्चरला मी रिलेशन आणि फंक्शन स्टार्ट करणार आहे. 12:30 ला तुमचं नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल. थांबूया आपण. थँक्यू.